नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY BCom 2013 पॅटर्न या वर्गाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क व्यवसाय नियामक कायदे या विषयाचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम समजून घेणार आहोत। मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोखळे, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, KTHM महाविद्यालय, नाशिक। TY BCom या वर्गासाठी कंपल्सरी पेपर म्हणून बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क हा विषय आहे। त्याचा पेपर्स कोड 301 हा असून या विषयासाठी आपणास प्रथम सत्रामध्ये 4 प्रकरणांचा अभ्यास करावयाचा असून त्या प्रकरणांचा अभ्यासक्रम आज आपण समजून घेत आहोत। यामध्ये पहिले प्रकरण लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट जनरल प्रिन्सिपल्स इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 म्हणजेच कराराचा कायदा की ज्याला आपण सर्वसाधारण तत्वे समजून घेणार आहोत की जो भारतीय करार कायदा 1872 नुसार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये सगळ्यात अगोदर आपण कराराची व्याख्या, कराराची संकल्पना आणि कराराचे प्रकार या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यानंतर प्रस्ताव आणि स्वीकृती म्हणजे ऑफर अँड ॲक्सेप्टन्स या संकल्पना आपण समजून घेतल्यानंतर करार करण्यासाठी करारातील पक्षकारांची पात्रता, कॅपॅसिटी ऑफ पार्टीज हे आपण समजून घेणार आहोत। कॅपॅसिटी ऑफ पार्टीज समजल्यानंतर आपण कन्सिडरेशन म्हणजेच करारातून मिळणारा मोबदला, ज्याला प्रतिफल असं म्हटलं जातं, त्याची व्याख्या, त्याची संकल्पना, उदाहरणं, कायदेशीर प्रतिफल हे आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर कन्सेंट आणि फ्री कन्सेंट, संमती आणि मुक्त संमती याचा विचार आपण करणार आहोत। संमती कशाला म्हणतात, मुक्त संमती कशाला म्हणतात याचा विचार ही संकल्पना समजून घेताना आपण करणार आहोत। त्यानंतर अज्ञान व्यक्तींबरोबर केलेले करार, कायदेशीर उद्दिष्टे आणि कायदेशीर प्रतिफल हेही आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर वाईड ॲग्रीमेंट म्हणजेच अवैध करार, भारतीय करार कायद्यानुसार अवैध करार कोणकोणत्या प्रकारचे असतात हे आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर करार समाप्त होण्याच्या विविध पद्धती, ज्याला डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट असे म्हटले जाते, ते आपण समजून घेणार आहोत। करार समाप्तीच्या पद्धती समजून घेतल्यानंतर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड रेमेडीज म्हणजेच करारभंग आणि त्यावरती कोणकोणते उपाय असतील हे सर्व आपणास समजून घ्यावायचे आहे। तर इथे आपलं पहिलं प्रकरण पूर्ण होणार आहे। त्यानंतर आपण प्रथम सत्रामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये, ज्यामध्ये लॉ ऑफ पार्टनरशिप, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 समजून घेणार आहोत। भागीदारी कायदा, यामध्ये आपण भारतीय भागीदारी अधिनियम 1932 समजून घेणार आहोत। यामध्ये पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीची व्याख्या, वैशिष्ट्य, प्रकार आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर भागधारकांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, दायित्व आपण समजून घेतल्यानंतर भागीदारी संस्थेचं विसर्जन कसे होते हे आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण
2.2 मध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 नुसार आपण मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम 2008 समजून घेणार आहोत. यामध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कशाला म्हणतात, त्याची संकल्पना, त्याचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजेच मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम 2008चे फायदे, त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारी आणि भागीदारी यामधील फरक आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारी आणि कंपनी यामधील फरक आपण समजून घेणार आहोत. तो समजून घेतल्यानंतर आपण भागधारक आणि नियुक्त भागधारक म्हणजेच डेसिग्नेटेड पार्टनर कुणाला म्हणतात हे समजून घेणार आहोत. त्यानंतर इनकॉर्पोरेशन ऑफ LLP, पार्टनर्स अँड देअर रिलेशन्स हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये भागधारकांची असणारे दायित्व आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर फिनान्शियल डिस्क्लोजर बाय LLP कॉन्ट्रीब्युशन्स तेही आपण समजून घेणार आहोत. हे समजल्यानंतर असाइनमेंट अँड ट्रान्सफर ऑफ पार्टनरशिप राईट्स, कन्व्हर्जन टू LLP, वाइंडिंग अप अँड डिसोल्युशन हे आपण मर्यादित दायित्व भागीदारी अंतर्गत समजून घेणार आहोत. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपलाच शॉर्टमध्ये LLP असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये मर्यादित दायित्व भागीदारी असे म्हटले जाते. यानंतर प्रथम सत्रासाठी आपणास तिसरं प्रकरण असेल सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, माल विक्री आणि माल विक्रीचा कायदा 1930. या प्रकरणामध्ये आपण माल विक्रीचा करार, विक्री आणि विक्रीचा ठराव, माल ही संकल्पना, त्याची व्याख्या आपण समजून घेणार आहोत. मालाचे प्रकार आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर कंडिशन्स अँड वॉरंटीज, आपल्याला प्रचलित असणारे शब्द हे आपण मराठीत समजून घेणार आहोत, की ज्यामध्ये अटी आणि आश्वासने, की ज्यांना दुय्यम अटी म्हटलं जातं, हे समजून घेतल्यानंतर आपण विक्रेत्याचे अधिकार व जबाबदाऱ्या समजून घेणार आहोत. त्यानंतर खरेदीकर्त्याचे अधिकार व जबाबदाऱ्या समजून घेतल्यानंतर बिगर मालकी व्यतिरिक्त विक्री आणि शेवटी प्राप्त न झालेल्या विकलेल्या मालाचा मोबदला ही संकल्पना समजून घेतल्यानंतर इथे आपलं तिसरं प्रकरण पूर्ण होणार आहे. यानंतर प्रथम सत्रासाठी आपणास चौथं प्रकरण असेल, ज्यामध्ये ई कॉन्ट्रॅक्ट, ज्याला ई ट्रान्झॅक्शन किंवा ई कॉमर्स असंही म्हटलं जातं. दैनंदिन जीवनामध्ये आज आपण हे शब्द ऐकतोय, ई कॉन्ट्रॅक्ट्स, ई ट्रान्झॅक्शन्स, ई कॉमर्स. ह्या संकल्पना आपल्याला या प्रकरणात समजून घ्यायच्या आहेत. मराठीमध्ये ई करार याला म्हटलं जातं. या प्रकरणात आपण ई कॉमर्स, ई करार, डिजिटल सिग्नेचर आणि ई करारातील कायदेशीर बाबी समजून घेणार आहोत. तर सर्वसाधारणपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम सत्रासाठी आपणास हे 4 प्रकरण असतील आणि हे सर्व प्रकरण आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. येणाऱ्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, भारतीय करार कायदा 1872 समजून घेणार आहोत. थँक्यू.